चंगू काय चंगू गोची आहे. बरोबर आहे बरोबर आहे. प्रत्येक गोष्टी तुला टांग अडवायची सवय आहे. सांग सांग काय ते सांग. नाही आपल्या दोघांची दोस्ती सगळ्या जगाला माहिती आहे. नॅचरली आपण एक तिळी दोघात वाटून खातो. ब्रेड असेल ब्रेड. हा ब्रेड 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 ब्रेड. आपण दोघं राम लक्ष्मणासारखं राहतो. म्हणूनच आपल्याला वनवासात पाठवलेलं दिसतंय. म्हणूनच म्हणतो मी तुझा खून केला. हे बाप जन्मात तरी कुणाला पटेल काय? आहे आहे तुझ्या बोलण्यात सत्य आहे. कधी कधी तुझं डोकं म्हणजे सत्य आहे ना. मग आता काय करायचं ते बोल. म्हणजे कुणीतरी आपल्याला साक्षीदार ठेवावा लागेल. नॅचरली आपल्याला एक भाऊ असतं तर बरं झालं असतं नाही. त्याचं काय केलं असतं आपण? त्याचे काय केलं आपण? त्याला साक्षी ठेवून खून केला नसता आपण. समजत नाही काय नाही बाजू. सापडला सापडला साक्षीदार सापडला. साक्षीदार हे कशासाठी बोलायला असेल त्यांनी आपल्याला कळत नाही. अरे इस्टेटीसाठी वडील भावाला मारतात. राक्षस कुठला? मी याला जिवंत ठेवणार नाही. का ह्याच्यामुळे मला पप्पानी घराच्या बाहेर काढलं. सोड सोड सोड. तुझ्यामुळे मला पप्पाने घराच्या बाहेर काढलं. ते मला अर्धी इस्टेट देणार होते. अरे इस्टेट काय तुझ्या बापाची आहे का? आणि तू पाळलेला मुलगा आहेस. अरे चाल चाल चाल. त्यांनी मला मांडीवर घेतलं तेव्हा तुझा जन्म सुद्धा झाला नव्हता. तरी सुद्धा तू पाळलेला. अरे सगळी इस्टेट माझी आहे. इस्टेटीतला एक पैसा तुला देणार नाही. असं नाही बोलायचं मंगू. त्याचा मी मर्डर करतो. उसका खिमा करूंगा. काय करतोय? खाऊंगा. मी नाही तू सोड मला. नाही मी नाही सोडणार तुला. सोडणार आहेस की नाही? नाही सोड मला. तुला अर्धी इस्टेट पाहिजे काय? आता तुझ्या पाया पडतो. पण तू मंगूला मारू नको प्लीज. हे बघ तुला अर्धी इस्टेट हवी ना. मी दादासाहेबांना सांगते. त्यांना मी कन्व्हिन्स करते. पण तू मंगूला मारू नकोस प्लीज. ठीक आहे. आत्ताच्या आता पप्पांना कन्व्हिन्स करून लगेच आम्हाला फोन करायला सांगा. वरना ये चाकू खाली नाही जायला. ठीक आहे आम्ही जातो. पण तू तुझं डोकं शांत ठेवायचं. आणि हे बघ प्लीज माझ्या मंगूला मारू नकोस. मंगू मी जातो. अजिबात भांडायचं नाही. चंगू मी तुला सांगून ठेवते. मंगू बघ माझी शपथ आहे तुला. मी तुझ्याशी बोलणार नाही तर आम्ही लवकर परत येऊ. अजिबात भांडायचं नाही. ठीक आहे ठीक आहे. काय काय सांगतोस का बजरंगा? होय डॅडी मी प्रत्यक्ष माझ्या कानाने ऐकलंय. अहो शीला मेनीने त्यांची समजूत घातली म्हणून आता केव्हाच एकमेकांचा जीव घेतला असता. बरं झालं असतं. माझ्या मार्गातला अडथळा तरी दूर झाला असता. आणि माझ्या सुद्धा. तुझा काय संबंध यात? डॅडी शीलाचं आणि मंगूचं लग्न जमलंय आणि ते मला नकोय. बर म्हणून तू त्या वकिलाकडे फुकट नोकरी करतोयस? कार्ट्या त्या पोरीचा नाच सोड. स्वतःच्या पार उभा राहायला शिक. फर्स्ट क्लास छोकरी बघून देतो तुला. नाही डॅडी मला तिच्याशीच लग्न करायचंय. काय वाटेल ते करा पण माझं तिच्याशी लग्न जमून द्या. अरे पण ते कसं शक्य आहे? तिचं मंगूशी लग्न ठरलंय ना. मंगूचा काटा काढला तर? डोकं बिकं फिरलंय का तुझं? डोकं फिरलं नाही डॅडी. पण आपण त्या दोघांच्या भांडणाचा फायदा घेतला तर? तो कसा? त्या दोघांचं इस्टेट येऊन भांडण चालू आहे. कुणीतरी कुणाचा तरी खून करील. दुसरा जाईल फाशी. मग लगेच तुम्ही खटले वकिलांकडे जा आणि शीलासाठी प्रपोजल पाठवा. हुशार आहेस हुशार आहेस. वकिलाकडे राहून बरेच शिकलास पण बेवकूफ आहेस. तो कसं काय? अरे चंगू आणि मंगूचं भांडण होणं जन्मात कधी शक्य आहे का? मी माझ्या डोळ्यांनी पाहिले कानाने ऐकले. अरे ते सगळं नाटक असेल. त्या दोन्ही पोरांचं काही खरं नाही. हे भांडण खरं होतं. चंगूनं मंगूला मारायला सुरा देखील काढला होता. मला तर वाटतं एव्हाना त्यांच्यापैकी कुणीतरी कुणाच तरी मुर्दा पाडला असेल. हो छोटी लोक किती अंदर जात आहे? दादासाहेब आहेत? दादासाहेब ताईसाहेब बाहर गाव गया. कधी येणार आहे? 2-4 दिन में आता है बोला. 2-4 दिवसांनी? कुठे गेले ठाऊक आहे? वो कुछ बोल के नहीं गया. अरे बाप रे. आता जर 2-4 दिवसात दादासाहेबांचा त्यांना फोन नाही गेला तर चंगू मंगूचा खून करा. माझ्या हातात 50 टिकल्या टिकवल्या. हीच कोण देणार? तुमचा काका का मामा? म्हातारे सखूबाई अगं आतापर्यंत तू तिघांचं काम करत होतीस ना. मग आता आम्हा दोघांचंच काम करतेस ना. मेल्यानो तुमच्या दोघांच्या कापडाचा कचरा काय कमी आहे? पण असं करा त्या 50 टिकल्या घ्या
आणि वापरा तुमच्या मर्तिकेसाठी. आजकाल मर्तिकेला काय खर्च येतो तू मेल्याशिवाय कळायचं नाही तुला. सोन्यावर मरीन मी जाते. माल नका. म्हातारी सखूबाई, अगं एवढी रुसतेस काय? अगं तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला आणि कामाला? लेनो. अगं तू आहेस म्हणून आम्ही स्वच्छ कपडे तरी घालतोय. नाहीतर आम्ही कपडे घातले असते का? तुला विचारल्याशिवाय हे घे 20 रुपये. आम्ही तुझी गंमत केली. अशी थट्टा करायला तुमच्या एवढी आहे हो मी? नाही, नाही, हा? नाही. अशी थट्टा करायला म्हातारी छेडछाडाल ना तिला तर एकाही भाऊचं लग्न होणार नाही. चालेल. सांगून ए, ठेवते. ए, ए, माझ्या शापानं. अगं सखूबाई असा अमंगल शाप देऊ नको ग. मंगल शाप दे. आम्हाला भेटायला दे. कमाल, तू पण काय बोलतो त्या बाईला? 5 वाजले. 5 वाजले? 5 वाजले! 5 वाजता तुमच्या धब्बा काढतात. अरे बापरे 5 वाजून गेले. बोंबला सगळं बोंबललं माझं. अरे बापरे अरे बापरे अरे ते माझे चढताय. फाडून टाकशील तू घालून. हात कुठे गेला? लवकर जायचं बाबा. हात पण टाकलं ते जायच्या वेळेला. का मारतो? बापरे मी त्याला शर्ट शिवायला सांगितलं. त्याने ब्लाऊज शिवून पाठवला. तुला हात सापडला काय रे? एवढ्या घाईला कुठे चाललाय? मी मगनलालकडे टीव्ही दुरुस्त करायला. जगनलालकडे पुस्तकं बसवायला चाललंय. योगासनाचे क्लासेस सुरू केले काय? हे तुझं वॉशिंग मशीन दुरुस्त करण्याचं काम जोरात चाललेलं दिसतंय. सगळं माहित आहे यार. तुझे मार्ग वेगळे, माझे मार्ग वेगळे. मशीन दुरुस्त करताना सेंट मारायला लागतो काय? माझ्या पण मार चाल. पुस्तकांना डिंकाचा वास येतो काही. मार म्हटल्यावर मारायचं. मी स्प्रे मारतोय, पंप मारत नाहीये. कळला. अरे शर्ट सरळ घालून जा. भांड्याचा रगाडा उपसून उपसून कंबरड मोडायची ये आली. पण ह्या पोरांना काय म्हणजे दया येत नाही. आता एकदा गावाला आम्ही बाहेर गेले चाललोय. माझ्या लेकाला बाळाकडे बघ. काय म्हणला? मर्फीला सांभाळ. बघते. आई आहे बहीण आहे सगळे आहेत. मी नाहीये. माझ्या नजर चूक झाली. चूक झाली की डोळे बाहेर काढून काय बंद करेन. जाता हो आधीच ना. एकटा तुम्ही नाही येत. ऐक घ्या. बेशरम. लाज नाही वाटत अनोळखी मुलीचे डोळे झाकायला? लाज वाटते ना, पण मला वाटलं की ते काय वाटलं? तुझी सासू बसली नाही, तरी सासू कशी बसेल पॅन्ट घालून? मी त्यात जातोस की ठेवून नाही. आई हा माझी पुस्तकं भिजवायची नाहीत. मारीन सांगून ठेवतो. आता वंदना आता येणार. तिला बघून घाबरायचे नाही. ती हसली तर ललाचे नाही. ती लल्ली तर हसायचे नाही. कुचू कुचू कुचू. आय्या काल रात्री माझ्या स्वप्नात आला होता तरीच माझे पाय दुखत होते. आणि आज एकदम भला. आई बाबा नाहीत वाटतं घरात. बाबा पण नाही, आई पण नाही. बापरे मग तुम्हाला एकटीला तोंड द्यावं लागणार. किती चावट बोलता तुम्ही. हाड हाड हाड. माझी पुस्तकं नाही आलं. पुस्तकं नाही बघू. काय आलं. करताय? हात काढा. थांबा थांबा. सांगा बघू माझ्या डोळ्यामध्ये काय येते. शी किती घाण आहे. हा बघ, तुमच्या डोळ्यात ना काळी बुबुळ दिसतायत. पेन्सिलच्या काळ्या रेगा दिसतायत आणि काही दिसतच नाहीये. अगदीच कशा बुद्धी तुम्ही. तुमच्याशी बोलतोय ना. ते गाणं माहिती की नाही तुम्हाला? नाही कुठलं? डोळ्यात वाट हाड 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 गेला गेला. तुमच्या गाण्याचा प्रोग्राम ना आपण अल्बर्ट हॉल मध्ये ठेवूया. माझी पुस्तकं देताय ना परत. अगदीच कशा. माझ्या हातचं चहा तरी घेणार आहात की नाही आता? चहा नको पण तुमच्या हातचं दूध चालेल. बरं आणते. हा, लवकर थांबा थांबा. आय, 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 आय. एका जागी सळ उभे राहो. पाय मोडतायत, हात मोडतायत. दूध जरा कोमटच आणा. गरम नको. हो वहिनी घातला. तुम्ही अजून बाटलीत नाही दूध पिता? आमच्यात पितात. आणताय की जाऊ? लवकर घेऊन या. चला मांडीला बघू. हा पेन देखले. पेन पेनाने बाबा लागल कुठं तुम्ही लागल. आलं आलं काळाचे मिनू आलं. मिनू आलं. मिनू आलं. ए मूल. मूल नाही मुलगा आहे. आणि इकडे कुणाचा आहे मुलगा? कुणाचा म्हणजे माझा मुलगा आहे. तुम्हाला मुलगा आहे? मुलगा मुलगी पाहिजे होती.
आई कुठे याची आई आई कुठे आली तुझी? हा आई नोकरी करते. हा म्हणून मी याला सांभाळतोय. आधी कधी सांगितलं नव्हतं तुम्ही मला कसं आणणार? आजच आलं. म्हणजे आजळून आज आलं. नाव काय आहे याचं? नाव नाव काय तुझं? नाव नाव मर्फी. मर्फी ऐकी नाही बल्फी शल्क गोल नाव. बाला आता मी तिची ओळख करून देतो. ही तुझी आत्या. आत्याला गवली. आत्याला गवली. खोपल्यात जाऊन बसली बसली ली. निनू पिनू निनू